वाशिष्ठी नदी आहे. खूप छान व्ह्यू येतो. आम्ही आता पोहोचलोय उलवेला आणि इकडे पण पाऊस येणार असं वाटतं. इथून आपण स्टार्ट केलंय. एकदम छान वातावरण पण आहे, पाऊस नाहीये आणि एकदम आहे ना, आमचं घर आहे ना हायवेला लागूनच आहे. जवळ 2 मिनिटात मध्ये गेलं तर घर आहे. मग बाहेर सगळं बाजार, पूर्ण बाजारपेठ आहे इकडे. भरपूर शॉप्स आहेत. सिटी आहे. रविवारचं मार्केट असतं इकडे, आठवडी बाजार. इथून आमचा आता सावर्डेवरून खेडसाठी प्रवास चालू झालाय. आम्ही खेडला जाणार आणि मग तिथून मुंबईसाठी निघणार. ते मस्त आता बघू शकता, आम्ही आहे ना परशुराम घाटामध्ये थांबलोय. इकडे मस्त वाशिष्ठी दर्शन आहे. ही वाशिष्ठी नदी आहे. खूप छान व्ह्यू येतो. आणि ह्या नदीमुळे ना, ह्या नदीला जेव्हा पावसाळ्यात पूर येतो तर ह्या नदीमुळे चिपळूण सिटीला प्रॉब्लेम होतो आणि पुराचं प्रमाण ह्या नदीमुळे वाढतं. आणि समोर दिसते ती पूर्ण चिपळूण सिटी. चिपळूण, वालोपे असे 2 सिटी आहेत. तर आमची सगळी तयारी चालली आहे. आम्ही आता मुंबईला निघालोय आणि हे सगळं असं पॅक करून ठेवायला लागतं. परत आल्यावरती सगळं हे भांडी मी पूर्ण कव्हर करून ठेवून देते. मग काय टेन्शन होत नाही. आल्यावरती फक्त वॉश करा आणि यूज करा. स्वतः आम्ही निघतो. आमचं पॅक सगळं बॅग पॅक चाललेत. पॅकिंग जिथून केलीच नाहीये. मी पॅक केलेत आणि बॅग उचलली. इथे बघू शकता, हे जगबुडी नदी आहे खेडची. दाखवते इथे, नको. ही बघा, ही नदी म्हणजे खाडी आहे आणि ह्याच नदीचं पाणी आहे ना सगळं खेड मार्केटमध्ये घुसतं आणि पूर परिस्थिती निर्माण होते. आता आम्ही निघालोय मुंबईला रिटर्न. आता आमचा प्रवास स्टार्ट झालाय. आता वाजलेत 1 दुपारी. आता आम्ही लंच वगैरे करणार आणि मग आमचा परतीचा प्रवास स्टार्ट. आम्हाला रात्री पोचायला 9 वाजतील. जर का ट्रॅफिक वगैरे असेल तर मग थोडा उशीर होईल, पण कदाचित आज ट्रॅफिक असेल. हा ना, लोकांचे परतीचे प्रवास चालू झालेत आता गणेशोत्सवानंतर. लक्ष, कसं वाटलं तुला 2 दिवस? बॅक टू स्टडी. येस. तिथे तुम्हाला खूप मस्त वाटलं. प्लॅन केलेले आहे आपण, ते सगळे झाले. हो कामं होती आपली घरची, हो साफसफाईची. हो. ऍक्च्युली मशीन मिळाली त्याच्यामुळे पटापट झाली कामं. हा ना. अदरवाईज थोडंसं डिफिकल्ट होतं. ओके, मस्त झालं काम आणि खूप फ्रेश वाटलं, मस्त वाटलं. 2 दिवस असे गेले कळलं. माइंड रिफ्रेश. माइंड रिफ्रेश. छान वाटलं. ठीक आहे, बघूया आता परत दिवाळीत आमचा प्लॅन आहे. कदाचित लक्षला यायला नाही जमणार, पण आम्ही येऊ. घरची परत साफसफाई करून 2 दिवस राहून जाऊ आहे ना जिथे, असं प्लॅन आहे. बघूया आता पुढे दिवाळीत कसं होतंय. हा आहे भोसले घाट. हे बघा, हे सगळं पावसाळी वातावरण वाटतंय. आभाळ भरलेलंच आहे. कदाचित पाऊस येणार.
सगळी रोडची कामं चालली आहेत अजून. आणि हे इथे आहे खेड रेल्वे स्टेशन, बघू शकता. आम्हाला घरापासून स्टेशन जवळ आहे. हे खेड रेल्वे स्टेशन. पुन्हा एकदा आम्ही आलोय मराठी तडका लंच साठी. आता आम्ही इकडे लंच करू आणि मग आमचा परतीचा प्रवास पुन्हा चालू. लक्ष देतो. चलो जेवण घेऊया. आता आमचं जेवण झालंय. मस्त जेवण होतं. अगदी काल आम्ही जेवलो सेम तशीच टेस्ट होती. पोटभर जेवलो आणि आता परत आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो. सो आता आम्ही पोचलोय. वाजले 6:30 आणि आम्ही आता उल्वेला पोचलोय. 2 वाजता निघालो होतो आणि मस्त प्रवास झाला आमचा. ट्रॅफिक नव्हतं, बऱ्यापैकी कमी होतं. 2 ठिकाणी आम्हाला ट्रॅफिक मिळालं. बाकी आमचा प्रवास छान झाला. मस्त कव्हर झालं. जाऊया. मस्त चहा वगैरे. मस्त फ्रेश हो. आणि आता आमचं उल्वे बघा. हे आहे आमच्या समोर उल्वे. हा इकडे अटल सेतू लेफ्टला आणि इकडे सरळ गेला की आमचं उल्वे. सो आम्ही आता उल्वेला पोहोचलोय आणि मग रस्त्यात मी जास्त काही शूट केलं नाही कारण 2 ठिकाणी आम्हाला ट्रॅफिक बऱ्यापैकी होतं आणि प्रवासात जास्त शूट नाही केलं. ॲट लास्ट आम्ही आता पोहोचलोय उल्वेला. तुम्ही ना अजिबात त्या खारपाडा रोडला कधी जाऊ नका. इतकं ट्रॅफिक होतं ना, आम्हाला कंटाळा आला. पप्पांनाच तो रोड आवडतो, आम्हाला अजिबात आवडत नाही. आणि आम्हाला अजिबात आवडत नाही. ट्रॅफिक खूप असतं. ठीक आहे, मग मी सांगितलं ना आपण पुढे नाही जायचं त्या रोड. हा प्लीज. जायचं नाही. ठीक आहे. फायनली आम्ही आता घरी पोहोचलोय. आता वाजलेत किती जितू? 7 o'clock. आणि जितून कंटिन्यू ड्राईव्ह केलंय. खेडला स्टार्ट केलंय, इथे एंड केलंय. उल्वे ड्राईव्ह केलं. मस्त झाला प्रवास आमचा है ना. ॲट लास्ट आता घरी आलोय. आता मस्त रिलॅक्स करणार आहे. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पण डायरी सिरीज कशी वाटली नक्की कमेंट करा. बाय. बाय.